Hello, good morning to all of you. I, Professor B.S. Deshmukh, lecturer in Mechanical Engineering Department of Maratha Vidya Prasarak Samajas, Rajarshi Shahu Maharaj Polytechnic. In previous lecture, we have to discuss on the boiler mountings and the boiler accessories. In previous lecture, we have to discuss on the boiler mountings. What exactly boiler mountings? There are the fittings which are mounted on the boiler for its proper and safe function. Boiler mountings are used for proper and safe functioning of the boiler. Boiler mountings ह्या जनरली बॉयलरवरती माउंट केलेल्या असतात त्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी आणि सेफ वर्किंगसाठी. ओके, थ्रू there are many types of boiler mountings at the following important from the subject point of view. Boiler mountings ज्या बॉयलर माउंट केल्या असतात त्या बऱ्याच टाईपच्या असतात. त्यामध्ये काही ज्या इम्पॉर्टंट आहे आपल्या सब्जेक्ट किंवा सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू त्या आहे वॉटर लेवल इंडिकेटर, प्रेशर गेज, सेफ्टी वॉल, स्टीम स्पॉट वॉल, ब्लॉप कॉक, फीड चेक वॉल अँड फ्युजिबल प्लग. हे आपण मागील लेक्चरला बघितलेलं आहे. ओके, वॉटर लेवल इंडिकेटर कशासाठी यूज केलं जातं किंवा प्रेशर गेज एक्झॅक्टली कशासाठी यूज केलं जातं. त्यानंतर जे काय सेफ्टी वॉल आहे, सेफ्टी वॉल कशासाठी वापरतात, स्टीम स्पॉट वॉल आहे, ब्लॉप कॉक आहे, फीड चेक वॉल, फ्युजिबल प्लग. हे एक्झॅक्टली बॉयलरमध्ये कशासाठी वापरलं जातं याचं आपण थोडक्यात मागील लेक्चरला बघितलेलं होतं की वॉटर लेवल इंडिकेटर आहे, प्रेशर गेज आणि सेफ्टी वॉल. ओके, त्यानंतर आज आपण बॉयलर ॲसेसरीज बघणार आहोत. बॉयलर ॲसेसरीज. Boiler accessories. These are the devices which are used as an integral part of boiler and help in running efficiently. जसं बॉयलर माउंटिंग्स प्रॉपर फंक्शनिंगसाठी आणि सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू यूज केलं असतं, तर त्याच पद्धतीने बॉयलर ॲसेसरीज ह्या बॉयलरच्या इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी काय केलं असतं, यूज केलेलं असतात बॉयलरमध्ये. ओके, आणि ॲक्च्युली जे काय बॉयलर माउंटिंग्स असतात हे बॉयलरच्या आउटसाईड यूज केल्या असतात. तर जे काय ॲसेसरीज असतात या ॲसेसरीज बॉयलरच्या इंटिग्रल पार्ट्समध्ये यूज केल्या असतात आणि बॉयलरची इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी त्या ठिकाणी यूज केलेले असतात. तर ते कोणकोणते, तर बेसिकली त्या ठिकाणी फीड पंप, एअर फ्री हीटर, सुपर हीटर, ओके, त्यानंतर इकॉनॉमायझर, हे बेसिकली त्या ठिकाणी काय केलं जातं, यूज केलेलं असतात. ओके, तर त्यातलं जे काय फर्स्ट आहे फीड पंप ते आज आपण बघणार आहोत. बॉयलर फीड पंप्स आर ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एनी बॉयलर ऑपरेशन. जो काय बॉयलर फीड पंप आहे हा बॉयलरच्या ऑपरेशनच्या दृष्टीने फार महत्त्वाचा पार्ट असतो. दे आर कंट्रोल द अमाऊंट ऑफ वॉटर फीड टू द बॉयलर अँड मॅनर इन विच इज फेड. द प्रेशर ऑफ स्टीम इनसाइड द बॉयलर इज हाय, so the pressure of feed water has to be increased proportionally before it is made to enter the boiler. Generally the pressure of feed water is 20% more than that in the boiler. जो काय बॉयलर फीड पंप आहे आपण मागे डिस्कशन केलं होतं ज्यावेळेस बॉयलरचे ऑपरेशन्स आपण बघितले होते की जो काय बॉयलर फीड पंप आहे हा बेसिकली कशासाठी यूज केला जातो, तर जे काय वॉटर सप्लाय त्या वॉटर सप्लाय करण्यासाठी बॉयलर फीड पंप यूज केला जातो. बेसिकली फीड पंप कुठे यूज केला जातो, तर बेसिकली त्याला बॉयलर फीड पंप असंही म्हणतात. याचं रिझन असतं की बॉयलरला जे काय वॉटर फीड करायचं आहे, बॉयलरला जे काय वॉटर सप्लाय करायचं आहे त्यासाठी काय केलं जातं, फीड पंप त्या ठिकाणी काय केला जातो, यूज केला जातो. त्या ठिकाणी फीड पंप काय केला जातो, यूज केला जातो. आता दोन ठिकाणी बेसिकली यूज केला जातो की दोन प्रकारच्या सिस्टीम असतात. काही केसमध्ये जर समजा जे काय वॉटर आहे ते डायरेक्ट आउटलेट म्हणजे बाहेरून आणून डायरेक्ट वॉटर बॉयलरला सप्लाय केलं जातं, तिथं फीड पंप यूज केला जातो. किंवा ज्या केसमध्ये कंडेन्सेट जेव्हा स्टीम टर्बाईन थ्रू एक्झॉस्ट होते, त्या ठिकाणी कंडेन्सर यूज केलेला असतो. कंडेन्सर काय काम करतं, तर कंडेन्सर जी काय स्टीम आहे ही स्टीम वॉटरमध्ये कन्वर्ट करायचं काम कंडेन्सेट करतं.
कंडेन्सर काय करतं, जी काय स्टीम आहे टार्बाईनपासून एक्झॉस्ट झाली, आपल्याला जर ही स्टीम रियूज करायची आहे तर त्या ठिकाणी काय केलं जातं कंडेन्सर यूज केला जातो. तर कंडेन्सर काय काम करतं की जे काय वॉटर आहे ह्या वॉटरचं जी काय स्टीम आहे या स्टीमचं कंडेन्सेटमध्ये किंवा लिक्विडमध्ये किंवा वॉटर फॉर्ममध्ये काय करतं कन्व्हर्जन करतं आणि त्याचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर ते एका रिझर्वायर टँकमध्ये काय केलं जातं कलेक्ट केलं जातं. बेसिकली त्याला हॉट वेल असंही म्हणतात. या हॉट वेल थ्रू हे वॉटर परत बॉयलरला सप्लाय केलं जातं आणि हे करण्याचं काम फीड पंप करत असतो. हे जे काय हॉटवेलमध्ये प्रेझेंट असलेलं जे काही वॉटर आहे हे वॉटर बॉयलरला सप्लाय करण्याचं काम फीड पंप करत असतं. फीड पंप हॉटवेलमधून हे पाणी लिफ्ट करून बॉयलरला सप्लाय करत असतं. आणि ओके, आपलं डिस्कशन चालू होतं की जे काय फीड वॉटर आहे हे फीड पंप हे वॉटर जे काही हॉटवेलमध्ये कलेक्ट होतं हे बॉयलरला सप्लाय करण्याचं काम फीड पंप करत असतो आणि हॉटवेलमधून वॉटर बॉयलरला सप्लाय केल्याने त्या इफिशियन्सी इन्क्रीज होत असते. याचं रिझन असं असतं की ह्या पाण्याचं टेम्परेचर ऑलरेडी हाय असतं जे काय कंडेन्सेट केलेलं असतं, त्यामुळे बॉयलरमध्ये सुद्धा काय लागते कमी एनर्जी त्या ठिकाणी लागते त्या वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. ओके तर आता आपण बघूया फीड पंप. बॉयलर फीड पंप आर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एनी बॉयलर ऑपरेशन. दे कंट्रोल द अमाऊंट ऑफ water fed to the boiler and the manner in which is fed. काय काम करतं तर ते सप्लाय पण करतं आणि जे केवढं अमाऊंट ऑफ वॉटर बॉयलरला रिक्वायर्ड आहे त्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम फीड पंप करत असतं. द प्रेशर ऑफ स्टीम इनसाइड द बॉयलर इज हाय. द प्रेशर ऑफ स्टीम इनसाइड द बॉयलर जे काय स्टीमचं प्रेशर आहे हे बॉयलरमध्ये बेसिकली जास्त प्रमाणात असतं, हाय असतं. So the pressure of feed water has to be increased proportionally before it is made to enter the boiler. आणि स्टीमचं जर प्रेशर हाय आहे तर ऑब्वियसली आपल्याला जर वॉटर बॉयलरला सप्लाय करायचं असेल तर त्या प्रोपोर्शनली आपल्याला ह्या वॉटरचं पण प्रेशर काय करावं लागतं इन्क्रीज करावं लागतं. आणि जनरली द प्रेशर ऑफ फीड वॉटर इज 20% मोर दॅन दॅट इन द बॉयलर. आणि ते किती करावं लागतं तर बॉयलरमध्ये जेवढं प्रेशर आहे त्या प्रेशरपेक्षा नियर अबाउट ॲप्रॉक्सिमेटली 20% हाय प्रेशर हे जे काय फीड पंप थ्रू आपण वॉटर सप्लाय करणार आहोत या वॉटरचं प्रेशर आपल्याला मेंटेन करावं लागतं. ओके
तर ही आहे आपली फर्स्ट बॉयलर ॲसेसरीज. आणि लक्षात आलं असेल तुमच्या की हे इफिशियंटली का म्हटलेलं आहे की हे जी काय बॉयलर ॲसेसरीज आहे, ओके, यातलं जे काय फीड पंप आहे हे बॉयलरची इफिशियन्सी कशी इन्क्रीज करतं ते या ठिकाणी लक्षात येतं की हे वॉटर जे काय हॉटवेलमध्ये प्रेझेंट असतं हे जर आपण बॉयलरला सप्लाय केलं तर ऑलरेडी ह्या बॉयलरचं टेम्परेचर त्या वॉटरचं टेम्परेचर हाय असतं, कारण हे जे काय वॉटर आहे हे स्टीमपासून बनवलेलं असतं. आणि त्यामुळे काय होतं की जे काय बॉयलरमध्ये जी काय एनर्जी लागते ही एनर्जी ऑब्वियसली कमी लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक थोडक्यात एक्झाम्पल देऊन सांगायचं तर जर समजा जे काय वॉटर आपण बेसिकली बॉयलरमध्ये सप्लाय करतो हे जर एखाद्या बाहेरचं टँकमधलं किंवा डॅममधलं असेल आणि याचं टेम्परेचर जर 15 ते 20 डिग्री सेल्सिअस असेल आणि जे काय हॉट वेलमध्ये जे कंडेन्सेटपासून म्हणजे तयार झालेलं जे काही वॉटर आहे की ज्याचं टेम्परेचर 40 ते 50 डिग्री सेल्सिअस आहे, ओके, 40 ते 50 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे काय होतं की जे काही त्यासाठी एनर्जी लागणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे बॉयलरचं समजा आपण असं ॲज्युम केलं की बॉयलरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे, तर 50 डिग्री सेल्सिअसपासून टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस करायला किती एनर्जी लागेल आणि 20 डिग्री सेल्सिअसपासून 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर करायला किती एनर्जी लागेल, ओके, तर किती एनर्जी लागेल तर ऑब्वियसली आपल्या ती गोष्ट लक्षात येते की यामध्ये ऑब्वियसली जिथं 50 डिग्री सेल्सिअस आहे यापासून 100 डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर करण्यासाठी तुम्हाला कमी एनर्जी लागेल. त्यावरून काय होतं जी काय बॉयलरची इफिशियन्सी ही इफिशियन्सी काय होते त्या ठिकाणी इन्क्रीज होते. ओके, नेक्स्ट आहे एअर फ्री हीटर. जे काय नेक्स्ट ॲसेसरीज आहे बॉयलरची ती आता आपण बघणार आहोत. एअर प्री हीटर. एअर प्री हीटर इज जनरली टर्म टू डिस्क्राईब एनी डिव्हाइस डिझाईन टू हीट द एअर बिफोर अनदर प्रोसेस, फॉर एक्झाम्पल कंबशन इन अ बॉयलर. Air free heater. Air free heater is generally term to describe any device designed to heat the air before another process. Air free heater म्हणजे काय, कोणतं डिव्हाइस जे प्रोसेस जे काय काम करतं की जी काय एअर आहे ही एअर अनदर प्रोसेसने काय करतं हीट करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचं काय कंबशन इन अ बॉयलर. द पर्पज ऑफ द एअर फ्री हीटर इज टू रिकवर द हीट फ्रॉम the purpose of the boiler preheater is to recover the heat from the flue gases from the boiler to improve boiler efficiency by burning warm air, which increases combustion efficiency and reduces useful heat lost from the flue gases. म्हणजे काय तर जे काय फ्ल्यू गॅसेस आहे जे ॲटमॉस्फिअरमध्ये काय होत असतात तर ते ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झॉस्ट होत असतात. ॲटमॉस्फिअरमध्ये काय होत असतात एक्झॉस्ट होत असतात. या फ्ल्यू गॅसेसमध्ये प्रेझेंट असलेली जी काय हीट आहे ती हीट आपल्याला काय करायची रियूज करायची. कशासाठी तर जी काय एअर आपण कंबशन चेंबरमध्ये सप्लाय करणार आहोत, जी काय एअर आपण कंबशन चेंबरमध्ये काय करणार सप्लाय करणार आहोत तर त्यासाठी ती हीट काय करायची त्या ठिकाणी यूज करायची की जेणेकरून जी काय एअर आपण कंबशन चेंबरला सप्लाय करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय कंबशन चेंबरमध्ये बर्निंगसाठी समजा आपण काही एअर सप्लाय केली आणि ही एअरचं टेम्परेचर कमी आहे, ओके, आणि त्याऐवजी आपण फ्ल्यू गॅसेसमध्ये प्रेझेंट असलेली जी काही हीट आहे या हीटचा यूज करून एअर समजा आपण गरम करून हीट करून ती एअर जर कंबशन चेंबरला सप्लाय केली तर आपल्या असं लक्षात येईल तर त्या एअरमुळे त्या कंबशन चेंबरची काय होते इफिशियन्सी इन्क्रीज होते. त्या एअरमुळे त्या कंबशन चेंबरची इफिशियन्सी इन्क्रीज होते. ओके,
which increases the combustion efficiency and reducing the useful heat lost from the flue. Consequently, the gases are also sent to the chimney or stack at a lower temperature, allowing significant design of the ducting and stacking. It also allows the control over the temperature of gases leaving the stack to meet emissions regulation. Okay. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत सुपर हीटर. अ सुपर हीटर इज अ डिव्हाइस इन अ स्टीम इंजिन दॅट हिट्स द स्टीम जनरेटेड बाय द बॉयलर अगेन. अ सुपर हीटर इज अ डिव्हाइस इन अ स्टीम इंजिन दॅट hits the steam generated by the boiler again, increasing its thermal energy and decreasing the likelihood that it will condense inside the engine. Superheaters increase the efficiency of the steam engine and were widely adopted. Steam, which are also known as that type of steam is known as a superheated steam. It also called as the saturated steam or the wet steam. ओके. सुपर हीटर कशासाठी यूज केलं जातं तर जी काही स्टीम जनरेट झालेली, ओके, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, जेव्हा स्टीम जनरेट होते तर आपल्याला स्टीमचे 3 टाईप्स बघितलेले. एक आहे आपलं फर्स्ट असते वेट स्टीम, सेकंड असते ड्राय स्टीम आणि थर्ड असते सुपर हीटेड स्टीम. आणि आता आपण जे काय डिव्हाइस बघत आहोत ही डिव्हाइस आहे सुपर हीटर. सुपर हीटर म्हणजे काय तर बॉयलरमधून जी काय हीट एक्झॉस्ट होते किंवा बाहेर पडते या हीटचा यूज करून जी काय स्टीम जनरेट झालेली आहे ही स्टीम परत काय करणे, रिहीट करणे. ही स्टीम काय करणे, रिहीट करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, आणि ही स्टीम कशासाठी रिहीट करणे. ओके. आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की जो काय थर्मल पॉवर प्लॅन्ट चालतो या थर्मल पॉवर प्लॅन्ट स्टीम त्याला रन करत असते, परंतु त्या ठिकाणी फक्त स्टीमच यूज केली जाते असं नाही, तर स्टीममध्ये प्रेझेंट असलेली जी काही हीट आहे ह्या हीटचा यूज करून टर्बाईन काय केलं जातं, रोटेट केलं जातं. म्हणजे फक्त त्यावरती स्टीमच फ्लो होते असं नाही, तर स्टीममध्ये प्रेझेंट असलेली जी काही हीट एनर्जीचा सुद्धा त्या ठिकाणी काय केलं जातो, यूज केला जातो टर्बाईन रोटेट करण्यासाठी. ओके. आणि या स्टीममध्ये जेवढं जास्त अमाऊंट ऑफ हीट प्रेझेंट असेल तेवढ्या जास्त अमाऊंटमध्ये आपलं काय होईल, जो काय प्लांट आहे त्याची इफिशियन्सी काय होईल त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. ओके. ठीक आहे. आता आपण बघू की जी काही स्टीम जनरेट होते वॉटरपासनं ज्यावेळेस स्टीम जनरेट होते तर त्या इन्स्टंटला ती बेसिकली वेट स्टीम असते. वेट स्टीम म्हणजे काय तर ज्या स्टीममध्ये काय असतात, काही अमाऊंटमध्ये वॉटर पार्टिकल्स प्रेझेंट असतात, म्हणून त्याला काय म्हणतात, वेट म्हणतात. कारण त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, त्या ठिकाणी वॉटर पार्टिकल्स त्या ठिकाणी काय आहे तर प्रेझेंट आहे. ओके. वॉटर पार्टिकल प्रेझेंट असल्यामुळे तिला आपण वेट स्टीम म्हणतो. आणि आपल्याला जर ही वॉटर पार्टिकल्स त्यातून रिमूव्ह करायचे असेल तर बेसिकली त्या ठिकाणी काय केलं जातं तर ह्या स्टीमला हीट दिली जाते. ह्या स्टीमला काय केली जाते, हीट दिली जाते. आणि त्या वॉटर पार्टिकलचं परत वेपर फॉर्ममध्ये काय केलं जातं, कन्व्हर्जन केलं जातं. त्या वॉटर पार्टिकलचं परत वेपर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन झालं. मग यासाठी जी काय रिक्वायर्ड हीट आहे ही कशाच्या सहाय्याने सप्लाय केली जाते, तर ती सुपर हीटरच्या सहाय्याने काय केली जाते, सप्लाय केली जाते. सुपर हीटरच्या सहाय्याने काय केली जाते, सप्लाय केली जाते. आणि सुपर हीटर ही हीट कुठून घेतं तर बॉयलरमधून जी काय हीट एक्झॉस्ट होते ही हीट काय केली जाते, रियूज त्या ठिकाणी काय केली जाते, रियूज केली जाते. ओके. काय केली जाते, रियूज केली जाते. आणि ती वेट स्टीमला देऊन त्या वेट स्टीमचं ड्राय स्टीममध्ये काय केलं जातं, कन्व्हर्जन केलं जातं. ओके. वेट स्टीमचं ड्राय स्टीममध्ये काय केलं जातं, कन्व्हर्जन केलं जातं. परत जर समजा आपल्याला त्या स्टीममधलं जर हीट कंटेंट इन्क्रीज करायचं आहे, आपल्याला जर त्या स्टीममधलं काय इन्क्रीज करायचं आहे, हीट कंटेंट काय करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे, तर आपण काय करतो, त्या ड्राय स्टीमला परत काय करतो, हीट देतो आणि तिचं कशात कन्व्हर्जन करतो, सुपर हीटेड स्टीममध्ये काय करत असतो, कन्व्हर्जन करत असतो. सुपर हीटेड स्टीममध्ये कन्व्हर्जन करत असतो. म्हणून ह्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो, सुपर हीटर डिव्हाइस. ओके. म्हणून या ॲसेसरीजला आपण काय म्हणतो, सुपर हीटर डिव्हाइस. हे काय काम करतं तर बॉयलरमधून एक्झॉस्ट झालेली हीट त्या स्टीमला देतं आणि त्या स्टीमचं इफिशियंट स्टीममध्ये काय करत असतं तर त्या ठिकाणी कन्व्हर्जन करत असतं. काय करत असतं, कन्व्हर्जन करत असतं. पुढे आहे इकॉनॉमायझर.
An economizer is a device used to heat feed water by utilizing the heat in the exhaust flue gases before leaving through the chimney. As the name indicates, the economizer improves the economy of the steam boiler. The advantage of using an economizer there is about 50 to 20% of coal saving. ओके, आता इकॉनॉमायझर काय, जसं सुपर हीटर तयार झालेल्या स्टीमला हीट देऊन त्या स्टीमचं अजून पुढच्या टाईपमध्ये त्या स्टीमचं युजफुल स्टीममध्ये काय करत असतं, कन्व्हर्जन करत असतं. त्याच पद्धतीने इकॉनॉमायझर वर्क करतं. इकॉनॉमायझरचं नावच काय इंडिकेट करतं, इकॉनॉमीशी रिलेटेड. ओके, चिमणी थ्रू जे काय गॅसेस ॲटमॉस्फिअरमध्ये काय होत असतात, एक्झॉस्टर्स असतात. जे काही गॅसेस ॲटमॉस्फिअरमध्ये काय होत असतात, एक्झॉस्टर्स असतात. यामध्ये हीट प्रेझेंट असते. या हीटचा यूज करून ती हीट त्या ठिकाणून लिफ्ट करून कुठे दिली जाते, तर ती बॉयलरला दिली जाते. आणि बॉयलरला कशासाठी दिली जाते, तर बॉयलरमध्ये हीटची गरज आहे. कशासाठी, तर बॉयलरमध्ये कोलचा यूज करून वॉटरला हीट दिली जाते आणि त्या वॉटरचं कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं, स्टीममध्ये कन्व्हर्जन केलं जातं. त्या वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन केलं जातं. ओके, परंतु कोलसोबत ही जी एक्झॉस्ट होणारी जी हीट आहे, ही हीट जर त्या वॉटरला दिली तर जवळपास किती सांगितलं, 15 ते 20% तुमच्या कोलचं काय होतं, त्या ठिकाणी सेविंग होतं. आणि ऑलरेडी ही हीट काय होणार असते, ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झॉस्ट होणार असते. आपण इकॉनॉमायझरचा यूज करून काय केलेलं आहे, ती हीट काय केली, रियूज केलेली. म्हणजे काय, चिमणी थ्रू एक्झॉस्ट होणारी जी काय हीट आहे, ती हीट बॉयलरमध्ये वॉटरला दिली जाते आणि त्या वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काय केली जाते, हेल्प केली जाते, मदत घेतली जाते. ओके, असा बेसिकली इकॉनॉमायझरचा यूज आहे. आणि इकॉनॉमायझर इज अ डिव्हाइस यूज टू फीड वॉटर बाय युटिलायझिंग द हीट इन द एक्झॉस्ट फ्ल्यू गॅसेस बिफोर लिव्हिंग थ्रू द चिमनी. इकॉनॉमायझर काय आहे की असं डिव्हाइस आहे की जे फीड वॉटर आहे, त्या फीड वॉटरला हीट देण्याचं काम चिमणी थ्रू जे काय एक्झॉस्ट होणारे गॅसेस आहे, ते चिमणी थ्रू एक्झॉस्ट होण्याच्या अगोदर ती हीट त्यातून काढून कशाला दिली जाते, तर ह्या वॉटरला दिली जाते. ओके, as the name indicating, the economizer improves the economy of the steam boiler. As the name indicating, okay, as the name indicating, ते काय काम करतं, तर स्टीम बॉयलरची इकॉनॉमी इम्प्रूव्ह करण्याचं काम इकॉनॉमायझर करत असतं. द ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग अन इकॉनॉमायझर देअर इज अबाउट 50 to 20% ऑफ कोल सेव्ह. जवळपास 15 ते 20% कोल सेव्ह करण्याचं काम हे इकॉनॉमायझर करत असतं. It increases the steam raising capacity of a boiler because it shortens the time required to convert water into steam. हे काय काम करतं, तर increases the steam raising capacity of boiler because it shortens the time required to convert water into steam. आता जर समजा आपल्याला वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, तर आपण काय करतो, त्या ठिकाणी बॉयलरमध्ये काय केलं असतं, कोलपासून हीट जनरेट करून ती हीट कशाला दिली जाते, तर त्या बॉयलरमध्ये जे काय फीड वॉटर आहे, त्या फीड वॉटरला ही हीट काय केली जाते, दिली जाते. परंतु जर समजा आपण चिमणी थ्रू जे एक्झॉस्ट होणारे गॅसेस आहे, ते एक्झॉस्ट होण्याच्या अगोदर जे काही एक्झॉस्ट गॅसेस आहे, त्या गॅसेसमध्ये प्रेझेंट असणारी हीट ह्या फीड वॉटरला दिली. बॉयलरमध्ये जाण्याच्या अगोदरच ह्या फीड वॉटरला ती हीट आपण जर दिली, तर त्याचा बेनिफिट काय होतो, की त्या वॉटरचं टेम्परेचर ऑलरेडी इन्क्रीज केलेलं असतं. काय होऊन जातं, त्या वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि त्यामुळे काय होतं, बॉयलरमध्ये ह्या वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी काय लागतं, तुम्हाला कमी वेळ लागतो. काय लागतं, तुम्हाला कमी वेळ त्या ठिकाणी लागतो. आणि ॲटोमॅटिकली जो काय टाईम रिक्वायर्ड आहे वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी, तो टाईम काय होतो, त्या ठिकाणी रिड्यूस होत असतो. इट प्रिव्हेंट्स फॉर्मेशन ऑफ स्केल इन बॉयलर वॉटर ट्यूब बिकॉज द स्केल नाव फॉर्म्स इन द इकॉनॉमायझर ट्यूब्स विच कॅन बी क्लीन इझिली. ओके, अजून एक त्याचा बेनिफिट काय होतो, इट प्रिव्हेंट्स फॉर्मेशन ऑफ स्केल इन बॉयलर वॉटर ट्यूब्स बिकॉज द स्केल नाव फॉर्म्स इन द इकॉनॉमायझर ट्यूब्स विच कॅन बी क्लीन इझिली. त्यामुळे ते काय होतं, इझिली क्लीन त्या ठिकाणी होतं असतं. सिन्स द फीड वॉटर एंटरिंग द बॉयलर इज हॉट, therefore strains due to the unequal expansion are minimized. जे काय फीड वॉटर आहे हे बॉयलरमध्येच एंटर होण्याच्या अगोदर काय होतं असतं, त्या ठिकाणी हॉट झालेलं असतं. काय झालेलं असतं, गरम झालेलं असतं. काय झालेलं असतं, त्या ठिकाणी ते गरम झालेलं असतं. त्यामुळे जो काय टाईम लागतो, तो टाईम काय होत असतो, तो टाईमच काय होतं, त्या ठिकाणी
रिड्यूस होतं. कारण काय आहे की ऑलरेडी जसं तुमचं मगाशी आपलं डिस्कशन झालं की कंडेन्सेट जे काय हॉट वेलमधलं जे काय वॉटर आहे, या वॉटरचं टेम्परेचर जर ऑलरेडी हाय असलं तर ऑब्व्हियसली काय होतं, बॉयलरमध्ये जे काय वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन होतं आहे त्या ठिकाणी ऑलरेडी टाईम कमी लागतो. आणि हॉटवेलमधून आलेलं जे काय वॉटर आहे, ह्या वॉटरला जर परत तुम्ही इकॉनॉमायझरच्या सहाय्याने एक्झॉस्ट होणाऱ्या फ्ल्यू गॅसेसची जर हीट दिली तर त्याचं टेम्परेचर बऱ्याच प्रमाणात हाय झालेलं असतं. आणि त्यामुळे काय होतं की बॉयलरमध्ये खूप कमी वेळात काय होतं असतं की तुमचं जे काय वॉटर आहे ह्या वॉटरचं काय होतं असतं, स्टीममध्ये कन्व्हर्जन होत असतं. कशात कन्व्हर्जन होत असतं, स्टीममध्ये काय होतं असतं, त्या ठिकाणी कन्व्हर्जन होत असतं. ओके. तर अशा पद्धतीनं हे सर्व जे काही डिव्हायसेस आपण जे काय बघितले आज, हे सर्व कशाशी रिलेटेड आहे, तर हे सर्व बॉयलर ॲसेसरीजच्या रिलेटेड आहे. आणि ॲसेसरीजचं मेन फंक्शन काय असतं, तर ॲसेसरीज काय करतं, जे काय बॉयलर आहे त्या बॉयलरची इफिशियन्सी इन्क्रीज करण्याचं काम बॉयलर त्या ठिकाणी करत असतं. बॉयलरची इफिशियन्सी इन्क्रीज करण्याचं काम हे बॉयलर ॲसेसरीज करत असतं. ओके. तर आज आपण त्या रिलेटेड काय काय बघितलं, तर फर्स्ट बघितलं आपण फीड पंप काय काम करतं, तर बॉयलरला वॉटर फीड करायचं काम हे फीड पंप करत असतं. ओके. आणि जे काही अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड असतं ते कंट्रोल करण्याचं काम पण कोण करत असतं, तर त्या ठिकाणी फीड पंप त्या ठिकाणी करत असतं. ओके. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं असतं की फीड पंपच काय यूज करता, आपल्याला माहिती आहे की बॉयलरमध्ये ऑलरेडी जे काय प्रेशर आहे ते हाय प्रेशर असतं. आणि त्यापेक्षा हाय प्रेशर जनरेट करून ते वॉटर त्या बॉयलरला सप्लाय करायचं काम फीड पंप त्या ठिकाणी करत असतो. ओके. सेकंड आपण बघितलं की एअर फ्रीटर कशासाठी यूज केलेलं आहे, तर कंबशन चेंबरमध्ये जी काही एअर रिक्वायर्ड असते ही एअर हॉट एअर त्या ठिकाणी सप्लाय करायचं काम कोण करतं, तर ते एअर प्रीहीटर करत असतं. कंबशन चेंबरमध्ये हॉट एअर सप्लाय करायचं काम एअर प्रीहीटर त्या ठिकाणी करत असतो. ओके. त्यानंतर आहे सुपर हिटर काय काम करतं, तर जे काय फ्ल्यू गॅसेसमधून जी काय हीट ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झॉस्ट होते, चिमणी थ्रू जे काय फ्ल्यू गॅसेस ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झॉस्ट होते, म्हणजे त्या थ्रू काय होते, फ्ल्यू गॅसेसमध्ये प्रेझेंट असलेली जी काय हीट आहे ती हीट ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झॉस्ट होते. तर ही हीट रियूज करून जी काय स्टीम जनरेट झालेली असते, बॉयलरमध्ये वॉटरपासून जी काय स्टीम जनरेट झालेली असते, या स्टीममधलं हीट कंटेंट इन्क्रीज करायचं आणि जी काय वेट स्टीम तयार झाली ते वेट स्टीमचं ड्राय स्टीममध्ये कन्व्हर्जन करायचं, ड्राय स्टीमचं सुपर हिटेड स्टीममध्ये कन्व्हर्जन करायचं. आणि त्यासाठी सुपर हिटर काय करतं, ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा बाहेर एक्झॉस्ट होणारी जी काय हीट आहे ह्या हीटचा यूज करून त्या ठिकाणी ती हीट त्या स्टीमला सप्लाय करण्याचं काम आणि त्या स्टीमची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्याचं काम सुपर हिटर त्या ठिकाणी करत असतं. ओके. इकॉनॉमायझर म्हणजे काय, आणि इकॉनॉमायझर इज अ डिव्हाइस यूज टू हीट फीड वॉटर बाय युटिलायझिंग द हीट इन द एक्झॉस्ट फ्ल्यू गॅसेस. जे काय इकॉनॉमायझर काय काम करतं की ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झॉस्ट होणारी जी काय हीट आहे या हीटचा यूज करून वॉटरला ती हीट दिल्या जाते आणि बॉयलरला सप्लाय करणारं जे काय ऑलरेडी वॉटर जे काय आपण बॉयलरला सप्लाय करतो ते बॉयलरला सप्लाय करण्याच्या अगोदरच त्याचं कशात कन्व्हर्जन करतो, आपण हॉट वॉटरमध्ये कन्व्हर्जन करतो. आणि बॉयलरला सप्लाय करणारं वॉटरच आपण हॉट असतं. त्यामुळे काय होतं, ऑब्व्हियसली त्या हॉट वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 2 इम्पॉर्टंट गोष्टी त्या ठिकाणी होतात. फर्स्ट असते की त्यासाठी रिक्वायर्ड असणारी जी काय एनर्जी, ती एनर्जी बॉयलरमध्ये कमी अमाऊंटमध्ये लागते. आणि दुसरी गोष्ट, जो टाईम पिरियड आहे, जो काय टाईम रिक्वायर्ड आहे, तो टाईम त्या ठिकाणी शॉर्टन करायचं काम इकॉनॉमायझर त्या ठिकाणी करत असतं. ओके. तर मागील लेक्चरला आपण बॉयलर माउंटिंग्स बघितल्या होत्या. बॉयलर माउंटिंग बेसिकली बॉयलरच्या आउटसाईडनं असतात आणि त्या बॉयलरच्या सेफ आणि प्रॉपर फंक्शनिंगसाठी यूज केलेल्या असतात.
जे काय बॉयलर माउंटिंग्स आहे त्या बॉयलरवरती माउंट केलेल्या असतात आणि बॉयलरचं प्रॉपर फंक्शनिंग आणि सेफ वर्किंगसाठी काय केलेलं असतं, त्या माउंटिंग त्या ठिकाणी यूज केलं असतात. आणि ज्या काय बॉयलर ॲसेसरीज आहे त्या बॉयलर ॲसेसरीज कशासाठी यूज केल्या जातात, तर त्या सर्व ॲसेसरीज बॉयलरच्या इनसाईड यूज केलेल्या असतात. बॉयलरच्या इनसाईडमध्ये काय केलेलं असतात, तर त्या यूज केलेल्या असतात. ओके. आणि त्या कशासाठी यूज केल्या जातात, तर बेसिकली त्या बॉयलरची इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी त्या बॉयलर ॲसेसरीज यूज केल्या जातात. आणि त्यापैकी आपण फीड पंप, एअर प्रीहीटर, सुपर हीटर आणि इकॉनॉमायझर ह्या बॉयलरच्या ॲसेसरीज आज आपण बघितलेल्या आहेत. जे काय उरलेला सिलेबस आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.